कुरुंदवाड येथील 60 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या दी गणेश सहकारी बँकेचे नाव बदललं असून आजपासून ही दी गणेश सहकारी बँकेचे सखाराम उर्फ दादा जोशी दी गणेश सहकारी बँक असं नामकरण करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन अरुण काका जोशी यांनी आज आयोजित पत्रकार बैठकीत दिली आहे। याबाबत माहिती देताना ते म्हणाले की 60 वर्षापूर्वी वकील दादा जोशी यांनी लहान मोठे शेतकरी व्यापारी यांना मोठ्या बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरत नाही, यासाठी दी गणेश सहकारी बँकेची स्थापना केली व खास करून शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज पुरवठा केला। याशिवाय त्यांचे गणेश बँक व अन्य सामाजिक कामात व शहराच्या जडणघडणीत मोठं योगदान होतं। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आमच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसार 2 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या नामकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। यावर संचालक डॉ. नितीन घोरपडे म्हणाले की या बँकेने 60 वर्षात अनेक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावलंय। पूर्वी मोठ्या बँकेत कर्ज घेण्यास शेतकरी घाबरत होते किंवा त्यांना बँका विचारतच नव्हत्या। या अनुषंगाने वकील दादा जोशी यांनी बँकेच्या माध्यमातून काम सुरू केलं। आज ही बँक शेतकरी तसेच लहान मोठे व्यापारी यांच्यासाठी अविरतपणे काम करते आहे। यासाठी योगदान दिलेल्या संस्थापकांचं नाव बँकेला द्यावं अशी धारणा सर्वांची होती। त्याचप्रमाणे प्रस्ताव पाठवला व रिझर्व्ह बँकेनं आम्हाला बँकेचं नाव बदलल्यास परवानगी दिली। त्यानुसार आता बँकेचं नाव सखाराम तथा दादा जोशी गणेश सहकारी बँक असं नामांतरण करण्यात आलं असून या नावानं सर्व बँकेचे व्यवहार आता सुरू झालेत। यावेळी व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते, संचालक अरविंद जोशी, योगेश जोशी, यशराज जोशी, मनोहर जोशी, दिगंबर पुजारी, श्रीवल्लभ पुजारी, बाळासाहेब दिवटे, उमेश जोशी, प्रभू चौगुले, नेमाना येनापुरे, चिन्मय कागलकर, रामचंद्र मोळे, जयवंत कांबळे, त्रिशला चौगुले, रेखा पुजारी, दत्तात्रय सुतार, मंदार धर्माधिकारी, CEO नीता खलाटे, सहाय्यक व्यवस्थापक महेश परीट उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। ज्या गणेश सहकारी बँकेची स्थापना ही 28 फेब्रुवारी 1966 जवळजवळ 60 वर्ष झालेली आहेत। त्या बँकेच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा प्रामुख्याने सिंहाचा वाटा आहे असे कुरुंदवाडचे नगरीचे सर्वात लाडके सुपुत्र व ज्यांनी आपले पूर्ण जीवन हे कुरुंदवाड नगरीच्या तळागाळाच्या लोकांच्या कल्याणाकरता वेचले असे जे दादा जोशी म्हणून जे पूर्ण वकील हे पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, त्यांच्या या बँकेच्या योगदानासाठी त्यांचे नाव बँकेला द्यावयाचे सर्व संचालक व चेअरमनची इच्छा होती व त्यासाठी गेली 2 वर्ष रिझर्व्ह बँकेशी पत्रव्यवहार चालू होता व 17 एप्रिल 2026 रोजी त्या बँकेचे नामकरण सखाराम उर्फ दादा जोशी असे व्हावे म्हणून याचे पत्र बँकेला मिळालेले आहे आणि त्या बँकेच्या सर्व व्यवहारामध्ये त्याचा नामाचा याच पद्धतीने उल्लेख रेकॉर्डला करण्यात यावा असा रिझर्व्ह बँकेचे पत्र मिळाले आहे। त्या पद्धतीने चेंजेस आम्ही उद्यापासून करत आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांचा ज्ञात अज्ञात लोकांचा याच्यामध्ये या बँकेला सहकार्य मिळाले त्या सर्वांचे संचालक व चेअरमन साहेब यांच्या वतीने आभार व्यक्त करतो।